काँग्रेसकडून उमेदवारी मिळावी यासाठी हिरामण खोसकरांनी शरद पवारांना विनंती केली आहे। काँग्रेसवाले उमेदवारीचा शब्द देत नाहीत असं खोसकर म्हणाले। पटोले थोरातांना मला उमेदवारी द्यायला सांगा अशी विनंती खोसकरांनी शरद पवारांना केली आहे। मी क्रॉस वोटिंग केलं नाही तरी माझ्यावर ठपका ठेवलाय असं देखील खोसकर म्हणाले। काँग्रेसने पहिल्या यादीत उमेदवारी जाहीर करावी अन्यथा दुसरा पर्याय शोधावा लागेल असं खोसकर म्हणाले। एकच आहे की बाबा पवार साहेबांना मी विनंती करायला आलो। इगतपुरी मतदारसंघाची उमेदवारी मी काँग्रेसकडे मागतो, वारंवार जातोय, पण काँग्रेसवाले अजूनही उमेदवारी माझी काही डिक्लेअर करून मला शब्द देऊ नाही राहिले। म्हणून साहेबाला विनंती करायला की जे काही मागं क्रॉस वोटिंग झालं ते काही मी केलं नाही, परंतु माझं कारणासन त्यांनी ठपका ठेवलेला आहे। मी 100% मिलिंद नार्वेकर साहेबाला मतदान केलेलं आहे। तेच साहेबाला सांगायला आलो की मला काँग्रेस म्हणून उमेदवारी द्यावा। साहेबाला विनंती करायला की तुम्ही थोरात साहेब, पटोले साहेब त्यांना सांगा की बाबा मला उमेदवारी द्या। एवढं काम उभं केलं तर मग मी काय थोडा घरात थांबणार आहे, मला तर पर्याय तर शोधावं लागेल ना। आता सांगू कसं, आता परवा दिवशी मंत्रालयात केलं तर आम्ही तुम्हाला सांगून नाही केलं, आम्हाला उड्या मारायच्या होत्या आम्ही मारल्या, पण तुम्हाला नाही सांगितलं ना। त्या तुमच्या अन्याय झालाय, मग तक्रार करणार आहे का कोणाची? एवढा मोठा माणूस नाही, तक्रार फक्त विनंतीच करायला आलो की मला पहिल्या यादीमध्ये डिक्लेअर करावं, नाही डिक्लेअर केलं तर मला पुढचा पर्याय तर काही शोधावं नाही। मारणार म्हणजे नाही ते बघू ना।